In this video, we are going to learn simple present tense be form sentences. साधा वर्तमान काळ बी फॉर्म म्हणजेच ॲम इज आर असलेली वाक्य. सगळ्यात सोपी वाक्य, तरी पण कधी कधी आपलं कन्फ्युजन होतं की हा कुठला टेन्स आहे. साधा सिंपल आहे. आय एम अ स्टुडंट पहिलं वाक्य, त्याचा अर्थ आहे मी विद्यार्थी आहे. हा पण कुठला टेन्स आहे? सिंपल प्रेझेंटच आहे, फक्त ॲम वापरलं येतं. ओके, हे कशासाठी अशा प्रकारची वाक्य वापरतो आपण? तर ओळख सांगण्यासाठी. आय एम अ स्टुडंट, ही इज अ फार्मर, लाईक दिस. दुसरं वाक्य, शी इज इन द किचन, ती किचनमध्ये आहे. ओके, इथं सगळीकडे शेवटीला आहेच आहे. तिसरं आहे द स्काय इज ब्ल्यू, आकाश निळे आहे. ओके, सिंपल प्रेझेंट टेन्स आपल्याला ठिकाण सांगण्यासाठी आपण सांगू शकतो आय एम इन लायब्ररी, शी इज इन द किचन. ते डिस्क्रिप्शन म्हणजे वर्णन करण्यासाठी पण सांगू शकतो की द स्काय इज ब्ल्यू, आकाश निळे आहे. द पेन इज ब्लॅक, पेन काळा आहे, अशा प्रकारचं. आणि चौथं म्हणजे इमोशन आणि कंडिशन सांगण्यासाठी पण होतं, म्हणजे ही इज ॲंग्री. ओके, ही इज रेडी, आय एम रेडी, ही इज ॲंग्री. म्हणजे यामध्ये भावना आणि स्थिती सांगण्यासाठी पण आपण सिंपल प्रेझेंटचा वापर करू शकतो. ओके, तर अशा प्रकारे हे साधं एकदम सिंपल वाक्य आहेत. याच्यामध्ये फक्त ॲम इज आर, बी फॉर्म हेच वापरलेलं आहे. त्याच्यानंतर कुठल्याही प्रकारचं वर्ब वापरलेलं नाही आहे. ओके, तर अशा प्रकारची जी वाक्य असतात ती सिंपल प्रेझेंट टेन्स असतात. त्याच्यामध्ये बी फॉर्म वापरलेला असतो. ठीक आहे, आणि शेवटीला मराठीत आहे फक्त येतं, त्याच्यामध्ये काहीच येत नाही. मी विद्यार्थी आहे, मी किचनमध्ये आहे, आकाश निळे आहे, तो रागवलेला आहे. अशा प्रकारे सिंपल वाक्य आहेत ही. ओके, आय थिंक यू माईट हॅव अंडरस्टूड. थँक्यू.